इंजनगावात स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण. वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जगन्नाथ अडकिने यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बालूमामा ढोरे, बालाजी मिरकुटे, हरबळे, विनायक माखने, केशवराव अडकिने, जगन्नाथ अडकिने, दुलाजी अडकिने, संतोष अडकिने यांच्यासह इतर मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थाकडून कौतुक करण्यात आले. तरी ही बातमी वसमत तालुका प्रतिनिधी बालाजी अडकिने यांनी दिलेली आहे. तुमचं स्वागत करतो वैयक्तिक. आपण पाहताय 22 जुलै ते 28 जुलै या 7 दिवसामध्ये जनसेवा सप्ताह स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त वसमत विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय आमदार राजूभाई नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावोगाव, प्रत्येक शाळेमध्ये, पूर्ण शहरभर हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय स्वर्गीय अजितदादा पवार हे तळागाळातील, जनसामान्यातील, प्रत्येक घटकातील माणसाशी एक जुळलेलं नातं होतं. ते आकस्मिक आपल्यातून निघून गेल्यामुळं हा 22 जुलै हा दिवस त्यांचा खरं तर पाहिलं तर वाढदिवस आपण साजरा करायचा ठरवला होता. पण नीतीसमोर कोणाचं काही चलत नाही. काळानं 29 जानेवारी रोजी जी काळानं आपल्या राज्याच्या नेत्यावरती झडप घातली, ती झडप आपल्या सर्वात आलेली आहे. म्हणून आपल्याला ही दादाची यावर्षी जयंती करावी लागली. आणि ही जयंती आज इंजनगाव येथे आमचे सहकारी, आमचे मित्र जगन्नाथ अडकिने यांनी गावात शालेय साहित्य वाटप करून, जे की विद्यार्थ्याला सुद्धा या कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये आणि विद्यार्थ्याच्या मनात सुद्धा दादाविषयी असलेली आपुलकी, दादाविषयी असलेले प्रेम नेहमी उजाळा राहावं या हेतूनं त्यांनी आज इथे विद्यार्थ्यांना शालेय पॅड आणि पेन वाटप केलेले आहे. एवढंच नव्हे, आपण पाहतोय की सर्व दूर सध्या पाण्याचा तुटवडा झाला. पडणार नियमित पाणी यावेळेस आपण पाहतो 1.5 ते 2 महिना लेट झाले आहे. पण ही पाणी सुद्धा बरोबर राहिलं पाहिजे. सर्व परिसरामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित राहिला पाहिजे. यासाठी सर्व महाराष्ट्रभर वृक्ष लागवड चालू आहे. त्याच पद्धतीनं आज आपल्या इथे सुद्धा अंगणवाडीच्या परिसरामध्ये आणि गावातील मंदिराच्या परिसरामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. मी हा उपक्रम घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या मित्राचे, जगन्नाथचे व सर्व गावकऱ्याचे मनापासून आभार मानतो. कारण आपण आपल्या गावामध्ये आज हा उपक्रम